गाइस मीट माय फॅन. काय म्हणायचं काय तर नमस्कार मित्रांनो, आय होप यू आर डुईंग वेल. सो लाईक मी आता आहे गावी अँड आज आहे 4 नोव्हेंबर अँड आज आहे आपल्या मालीची देवीची जत्रा. सो आज इकडे आलोय बाबांना वगैरे घेऊन. आज त्यांचं हे पण आहे नवदेव काइंड ऑफ म्हणजे ते सगळं जेवण वगैरे असतं ना ते. तर म्हटलं आलोय तर थोडंफार शूट करूया. इकडे या साईडला जत्रेची सगळे दुकानं लागतात. आपल्या आईचं मंदिर. थोडं पावसाने बरं केलंय आज, कारण 2-3 दिवस कंटिन्यूअस लागत होता, बट आज नाही. तिकडे आहे ते आपल्या रामेश्वर देवाचं मंदिर. तो पार्टचा आहे तो मंदिराचा आतमधला एरिया आहे आणि मे बी मागच्या व्लॉग्समध्ये ते मंडप वगैरे होतं ना, त्यामुळे नीट दिसलं नाही सर. तर थोडा दाखवतो आतमध्ये कसं झालंय ते. सर्व इकडे ह्या आहेत पाट्या ज्याने कोणी वर्गणी वगैरे दिले ते. हे 4 आहेत ते आपले मानाचे खांब आहेत हे 4. बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन आता झालंय बरोबर. ही पाठची साईड आहे मंदिराची. सो ही ती आपली पालखी आहे. आता लाईक दुपारी 2-3 वाजता हे करतील, सजवतील आणि तेच रात्री नाचवतात ती सर्व. रात्री म्हटलं काही जास्त शूट करायला भेटणार नाही, रात्र असं सॉरी अंधार असेल. आता आलो इकडे जेवायला, थोडंफार शूट करू. आमचे गुरव इकडे दादा इथे नाही व्हिडिओ करताय. व्हिडिओ बघतोस ना माझे ते वाले. हां शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी. ही आहे ती मंदिराची लेफ्ट साईड आहे. यावर्षी जी दुकानं वगैरे असतात नाही लाईक वरतीच म्हणजे इकडे लावायचे म्हणतात, बट बघू आता. हा आहे तो आपला उंबरठे कोल्हापूरचा रूट. रात्री इकडे गाडी लावायला जागा नसते. त्या साईडला ना म्हणजे मंदिराच्या राईट साईडला इकडे वॉशरूम वगैरे आहेत. तर ही आहे आपली मंदिराची बॅक साईड. आता जातो तिकडे रामेश्वर देवळामध्ये. तिकडे आज जेवण आहे, तर मोस्टली आम्हाला भेटतच नाही. नाही जातोय आता. हो यावर्षी कसं थोडा पावसाचा इश्यू होता ना, त्याच्यामुळे आम्ही यावर्षी रद्दी केलं. म्हटलं इकडे यावर्षी चान्स भेटलाय तर लाईक जेवण घेऊया. हा क्या नजारा आहे. बाबाने जेवण आले. जेवलात हो जेवलात काय. तर हे आपल्या रामेश्वर देवाचं मंदिर. इकडे या साईडला जेवण वगैरे बनवतात. जेवले एकदमच बशी व्लॉग मध्ये.
आमचं काढ फोटो काढ जेवताना एक तर त्या व्हिडिओ दाखव आता याची. तर आता दुपारचे ऑलमोस्ट 6:02 वाजल्यात आणि जस्ट जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही इकडे जातो देवळामध्ये. आता पालखी वगैरे सजवू देन नाही नंतर रात्रीच सगळं होईल ना. आता बोल म्हणते मला घेत नाही मला रात्री जस्ट आता सुरुवात केली इकडे आपल्या देवीला साडी वगैरे नेसवून तो वाला पार्ट आणि हा तू झालं मी त्या आलो मगाशी जेवायला आलो होतो इकडे आपली पालखी नेसवायचं वगैरे. बट आधी ज्यांनी कोणी जे साड्या दिलेल्या असतात ना ते लोक ते हे करतात देवीला नेसवतात. ॲज युजल माझ्या मोबाईलची चार्जिंग आहे 2%. ह्या 2% वर मी शूट करणार आहे. अंबाबाई लाड लाड ये ग कागदडीला सराग धडीला सराग अंबाबाई लाड लाड ये ग कागदडीला सराग धडीला सराग. तर माझ्या मोबाईलची बॅटरी संपली त्याच्यामुळे मी आता एक घेतलाय आयफोन आहे त्याचा. साईडला इकडे ना देवीची साडी वगैरे नेसून झालाय आणि इकडे डोळे वगैरे काढतायत म्हणजे तेच थोडेफार रंगवतात वगैरे. आणि या साईडला ऑलमोस्ट आमची पालखी ही करून झाले सजवून झाली. तर काही जसं लाईक 10 वाजलेत आणि बाबा मी आणि आई निघालो आता देवळामध्ये. लाईक माझा तुम्ही फर्स्ट व्लॉग बघितला मे बी मला मी पहिल्यापासून फॉलो करत असेल तर माझा फर्स्ट व्लॉग मला माहिती असेल मी ह्या जत्रेचाच केला होता आणि आज परत या आपल्या नवीन मंदिराचा पण करतोय. तर लाईक फिलिंग ढगात. तर येस हे आजचं आउटफिट. आय होप नशीब व्हिडिओ चालू केले नाही तर मोस्ट ऑफ टाइम व्हिडिओ बंदच करतो. तुम्ही व्लॉग करा बोलते ना मग डाव्यातच धरा. काय म्हणायचं लांब पकडा. हा ह्या कॅमेरा ह्याच्यात बघायचं आणि बोलायचं. आता आम्ही महालक्ष्मीच्या मंदिर दर्शनासाठी चाललो आहोत. माझी मिसेस मी आणि माझा पोरगा गणेश. मजा आया चालू आहे काय बघूया तर पचकावेला हा पकडतो. तुम्ही बोला तुम्ही बंद पाडता मगाचं कायच रेकॉर्ड नाही झालं. 4 नोव्हेंबर 2025 या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्याचे आमचा टवळ्याचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होतो. ती भाषण लावलं म्हणजे चालू केलं होतं मी पण ते त्याचं ह्याला हात लागणार ते बंद झालं. पहिला चांगलं बोलले आता काय हो महालक्ष्मी तिथं बोलले पहिलं जास्त मस्त. तू जर बोल तू जर. इकडे हे आहे या साईडला तर आमची ही मराठी शाळा आहे आणि हा जो राईटला जातो तो लाईक उंबर्डे भुईबावडा रोड आहे या साईडचा आणि हा इकडचा आहे. तर मग गिअर चेंज करतो आधी. ओके काय तो वैभवडे जातो आणि इकडून लाईक 5 मिनिट्सच्या अंतरावर आपल्या देवीचं मंदिर आहे. किती गर्दी असेल ती कारण मागचा जो जीर्णोद्धाराचा जो ह्या होता 16 होता त्यावेळी बरेच जण येऊन गेले. तर लाईक आणि आज पण वार आहे मंगळवार आणि सो लेट सी किती जण येतात. सुट्टीचा पण काय काय प्रॉब्लेम असतो. सो भानेवाडीचं मंदिर आपल्या वडसा देवाची मंदिर. पाटील बोवांना आज फीचर करताय ब्लॉग मध्ये. आता बोल करा काहीतरी बोल 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 बोल. अरे लेखा गर्दी बघ किती आहे ती आणि होते नाही रांग बघ. घ्या
तर काय लाईक ऑलमोस्ट 12 वाजायला 10 मिनिटं उरलेत आणि जे टवळा ठेवायचा जो कार्यक्रम असतो तो आता स्टार्ट होतोय. लाईक ते 10 मिनिट्स उरले आहेत 12 वाजायला आणि गावचे पाटील आता हे करतील टवळा ठेवतील. टवळा ठेवून झालाय आणि आता पालखी बाहेर काढतायत. मित्रांनो, आपल्या महालक्ष्मीची आपल्या रामेश्वर देवाला जी भेट होती ते झाले. गाराणं वगैरे इकडे होतं आणि ते झाले. आता याच्यानंतर इकडे आपल्या मेन मंदिरामध्ये पालखी नाचवतील. 5 फेऱ्या होतील आणि 5-6 वाजेपर्यंत संपवतील. आता मी पालखी सोहळ्याचे थोडेफार घेतो सिनेमॅटिक शॉट जसे असे भेटू तसे. आता ढोल पथक पण आहे इकडे या साईडला. बघतो काय काय भेटतं ते मला शूट करायला. पहिली फेरी ऑलमोस्ट संपल्या आणि रात्रीचे 1 वाजलेत. जसं आम्ही आलो आहे पेट पूजा करायला. आमचे कृषी मित्र अरे बघ तरी बघ. तर येस इकडे सगळं आहेत दुकानं वगैरे. इकडे आईस्क्रीमची दुकानं आहेत. इकडे या साईडला पण आहेत. काय मीट माय फॅन बोल ना. फोटो काढला तिच्यावर एक. फर्स्ट टाइम कोणतरी भेटलं. आता बोल आता काय ते
2 फेरे झाले आणि म्हटलं आता गट झाले तर मला थोडंफार आतमधलं शूट करून घेतो. बोल. चौथी तर दुपारचे लाईक 3 वाजतात आणि 3 फेऱ्या झाल्या, चौथी फेरी सुरू झाला इकडे. आणि आता मी जसं आलो थोडं आपल्या देवीचं आचरू दाखवायला, कारण मगाशी आलो तेव्हा खूप गर्दी होती. आमचे पुजारी हां दादाला वगैरे देता येईल घेऊन ठेव, एक एक पुढे घेऊन ठेव झालं. तर लाईक ऑलमोस्ट किती वाजलेत, 3 वाजलेत आणि पोरं आता म्हणजे लाईक 50% तरी झालं, खालीच झाली लोक, कारण 1-2 फेरे झाले की निघून जातात. हां तर येस हां काय शूट करू परत तर येस ही सगळी दुकानं आहेत
त्या साईडला इकडे भेलपुरीचं दुकान आहे. याच्या बाजूला अरे संसाराची खेळणी आहेत.